नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। संशयितरित्या खून करून म्हसळा तालुक्यातील तोराडी बंडवाडी गावात मारेकऱ्यांनी छिन्नविछिन्न प्रेताचा केला कडेलोट। केवळ 12 तासात 3 संशयित मारेकऱ्यांचा म्हसळा पोलिसांनी आवळल्या मुसक्या। 2 मारेकरी फरार। म्हसळ्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर बंडवाडी गावच्या हद्दीत बेवारस छिन्नविछिन्न मृतदेह मिळाल्याच्या घटनेची नोंद म्हसळा पोलिसांनी सोमवार दिनांक 17 मार्च रोजी केली। अज्ञात मारेकऱ्यांनी 35 ते 40 दरम्यानचे वय असलेल्या मजूर सदृश्य इसमाचा उजवा पाय, हात, बरगड्या चेचून अमानुषपणे खून करून मृतदेह ओळखू न येण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी छिन्नविछिन्न स्थितीत पोत्यात भरून मौजे बंडवाडी गावच्या हद्दीत हुंबरण्याच्या नाल्यात टेकडीवरून टाकलेल्या स्थितीत असा आढळला। सदरची फिर्याद पांगळोली गावातील सेवानिवृत्त पोलीस पाटील रमेश मोहन दुर्गवले वय 60 यांनी नोंदवल्याने म्हसळा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 19/2025 ने नोंद केली। सदर घटनेत निवृत्त पोलीस पाटील रमेश दुर्गवले यांनी बंडवाडी परिसरात आंबा बागायतीच्या शेजारी हुंबरवाण्याच्या नाल्याजवळ प्रचंड दुर्गंधी येत असल्याने चर्चा पांगळोली नाक्यावर कानी आल्यामुळे पोलीस पाटील यांनी थेट घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन म्हसळा पोलिसांकडे तक्रार नोंदवली। पोलीस पाटलांनी स्वतःला कधीही सेवानिवृत्त समजू नये, हीच कर्तव्य भावना सतत जागृत ठेवावी या तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सततच्या सांगण्यावरून मी निवृत्त असूनही कर्तव्य भावनेतून तक्रार केल्याचे दुर्गवले यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले। गुन्ह्याचे गांभीर्य आणि निवृत्त पोलीस पाटलांची कर्तव्य दक्षता या जाणीवेने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन श्रीमती सविता गर्जे यांनी तात्काळ तपासकामाची दिशा ठरवून तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील रोहिणकर, ज्ञानेश्वर एडवळे, हेड कॉन्स्टेबल प्रकाश म्हात्रे, संदीप चव्हाण, सुरेश पालोदे, विघ्ने तितार यांची टीम नेमून मयत इस्माचे खिशातील मोबाईल नंबरवरून धागेदोरे जुळवून श्यामलाल उर्फ कल्लू वय 45, विशाल विश्वनाथ देवरुखकर वय 40, संतोष शंकर साबळे राहणार बोर्ली पंचतन तालुका श्रीवर्धन यांना म्हसळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सूरज आणि देवा हे 2 आरोपी फरार असल्याचे समजत आहे। सदर गुन्हा महाप्रळस महाड रस्त्यावरील एका कामावरील वादातून झाला असावा आणि मारेकऱ्यांनी अज्ञात व्यक्तीस मारून मृतदेह छिन्नविछिन्न करून म्हसळा पोलीस स्टेशन हद्दीत टाकला असावा असा पोलिसांचा तर्क आहे। म्हसळा पोलिसांनी जाणीवेने तपासकाम केले म्हणून अज्ञाताच्या खून प्रकरणात म्हसळा पोलिसांनी 12 तासात तपास लावला। तालुक्यात API संदीप कहाळे आणि पोलिसांचे कौतुक होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।